अरे वो भाई दिवस तिसरा आहे आमच्या ब्लॉगचा आणि आम्ही कुठं आले तर आम्ही आले आमच्या कॉलेजमध्ये. आम्ही आमच्या सूर्याचं ॲडमिशन करायला आलोय. सूर्य परत आमच्या सूर्याचा रिझल्ट आहे. सूर्याला 45% पडले. हुशार होतो मी भाई. 10वीचा पण मार्क 10वीला 90% पडले. मी नंतर 12वीला मायाच्या नादी लागला 45 मायनस झालं. नाही त्याचे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट धावा. आजच्या दिवसाचं तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग बनवायचं रिझन हे गोरच दिसत नाही आहे. आणि हे आमचं कॉलेज आहे. हे आमचं कॉलेज आहे डॉक्टर BN पुरंदरे कॉलेज. इथं आम्ही शाळा वगैरे शिकलो आहे, कॉलेज वगैरे केलं आहे. आणि हे बघा कसं हे बघा ह्याने पण घेतलेले. आता ह्या वयामध्ये शिकायची ज्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्याला मी किती वर्ष झाले 8 वर्ष मी त्याला पहिलं बोललेलो आहे की सूर्या ॲडमिशन घे, ग्रॅज्युएशन कंप्लीट कर. पण सूर्या कसला ऐकतोय. आज मी LLB करतोय तेव्हा त्याला जोश आलाय की मी पण ॲडमिशन घेतो म्हणून. आणि तो आर्ट्सला ॲडमिशन घेऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आहे. सूर्या इकडे बघ कसं वाटतं तुला. काय बोलाव. माझे केस पिकल्यानंतर मला सुचलं, बुद्धी दिली देवानी की तू कॉलेज कर. माझ्या घरचे मागं लागले, माया मागं लागला. 8 वर्ष मागं लागलं त्याच्या कर कर. 8 वर्षानंतर मी स्वतःच्या मागं लागलो. आज भाऊ सूर्य आमचा ऍडमिशन फॉर्म भरतोय. यार माझ्या घरी येत अशा आमचे सूरज शेठ आहेत. पहिलेच शिकले असते. ते बोलतात ना शिकण्यासाठी वय लागत नाही, त्यामुळे शिकत राहा. शिक्षण ही एक असीमेव गोष्ट आहे की जीच आपल्याला गरिबीतनी बाहेर काढू शकते. त्यामुळे मी हमेशा शिकत राहतो. आता आमचा सूर्य पण आला एकदम हुशार, तो पण आता शिकणार आहे. शिका आणि संघटित व्हा तरच आपण ह्या गरिबीच्या जाळ्यातनं बाहेर निघू शकतो. आयुष्यामध्ये संघर्ष करायची गरज नाही पडणार तुम्ही शिकल्याच्या नंतर. करावं लागतं. आम्ही भाई या कॉलेजमध्ये लय वाजवलं. हे कॉलेज इथले सर लोक मला बघितलं ना तरी पण डायरेक्ट मला टोचन पाणी देतात की माझ्या आता तरी कॉलेज सोड म्हणून. कारण मी इथनं कॉलेजमध्येच आम्ही पडी घासायचो. सकाळी आल्यापासून पर 2-3 वाजेपर्यंत खूप एन्जॉय केलेलं आहे आम्ही इकडे. हे बघा आमचं कॉलेज लय राडा केलेले आहेत आम्ही कॉलेजमध्ये. फुल एन्जॉय, फुल डेज वगैरे सगळे स्पोर्ट्स खेळलेले मी. त्यामुळं मी असं आहे सगळे स्पीच कॉम्पिटिशन सगळं आम्ही त्या कॉलेजमध्ये केलेलं आहे. हे बघा आमचं कॉलेज आहे एकदम हिरवगार कॉलेज. आमच्या कॉलेजची बिल्डिंग पण आहे. इकडं आमचे लेक्चर व्हायचे. सगळे सर लोक मला ओळखतात. माझं कॉलेज सोडून 5-6 वर्ष झाले. माझं MCOM पण इकडंच झालेलं आहे. MCOM वगैरे केलं आहे. आता मी LLB करतो आहे की कारण आपल्याला चान्स भेटतो आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सवलती दिल्यात तर शिकत राहा, पुढं जात राहायचं. आमच्या ब्लॉगचा 3रा दिवस आहे. म्हणून आज आमच्याकडं गोपू नाही आहे. त्या दिवशी गोपू येईन. थांबा 1 मिनिट. माझा कॅमेरा खराब आहे का मीच खराब आहे काय कळत नाही. आणि फॉर्म भरून झाला आहे. सूर्य फी किती तुला. फी फक्त 2000 रुपये. आता ते मग एक्स्ट्राचे पैसे द्यायचेत ना आपल्याला. 2000 फी आहे. 2000मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. काय पाहिजे लोकांना लाख रुपये भरायला लागतात आहे. मग अंधार दिसतो. हां लय बरोबर. चला समजून घ्या जरा. गरिबाची जरा क्वालिटी खराब आहे. मोबाईलमध्ये आम्ही काळा पांढरा हिरवा येतो. सूर्य हवे दिसतोय भाऊ. सूर्य चमकतोय. सूर्याची केस पिकल्यानंतर सूर्य थोडं आमच्याकडे गोपू नाही तोपर्यंत ऍडजस्ट करा. आमच्या सूर्याची केस पिकल्याच्या नंतर सूर्य ॲडमिशन घेतोय. त्यामुळे शिकण्याचं वयची लिमिट नसते. कधी शिकू शकता तुम्ही. हरिबोल. आता आम्ही सूर्याचा फॉर्म भरल्याच्या नंतर परत व्हिडिओ चालू करतो. हरिबोल हे असं काम आहे याचं. स्वतःचं भरायचं फॉर्म मला बळीचा बकरा बनवतो. आले पैसे घेऊन आले नाही. आता मला वाटलं ऑनलाईन पैसे भरू शकतो. अरे भाई आपलं कॉलेज कॅश.
कॉलेज कॅश मध्ये काम फक्त करतो रोकड्यामध्ये काम करते आमचं. आणि GST आणि हा मला पाठवतो परत मार्केटला, बोलतो माझं लय काम इकडं, मला मोबाईल लागणार, मी इथंच आमचं तू घेऊ. मी म्हटलं मला काय गंडवू नको, मी काय तर एक काम कर, तू इथं थांब. हां तू इथं थांब काय हा माझा मोबाईल घे, मी तुझ्या ॲप पाठवतो आणि काढून. हां मी थांबतो ना, मी इकडे थांबतो, तो मला माहिती जाणार नाही ते एकटं, ते घेऊन तू थांब नाही नाही. आमचा सुरेश शिकणार, सूर्याचे मित्र आता त्याला शिकवणार कारण सूर्याने 8 वर्ष लावले इथपर्यंत पोहोचायला. कुणाला वाटतं का त्यावर- मला पण शिकू शकतो? नाही पण शिकणार आमचं सूर्या. शिकणार सूर्याचे मित्र आता टीचर झालेले तिकडे, त्यामुळे सूर्याला काही टेन्शन नाही आहे. आणि म्हणून म्हणतो तुम्हाला लेट करू नका, पटापट डिसिजन घेत जावा. खूप भारी सूर्याने डिसिजन घेतलं आहे. 8 वर्ष त्यांनी लेट केलं आहे, त्यामुळे पटकन क्विक डिसिजन घेत जावं. कोणतं पण डिसिजन पटकन घ्यायचं. त्याने 8 वर्ष लावली, त्यामुळे ते राहिलं महागं. आता 3 वर्ष त्याला लागणार, म्हणजे त्याचं पोरगं आता लग्न झालं त्याचं ह्या वर्षी, तर त्याचं पोरगं 2 वर्षाचं असणार आहे. तर पोराला घेऊन त्याला कॉलेजला यावं लागणार आहे. तर त्यामुळे पटकन शिका लवकर आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट करा. ग्रॅज्युएशन लय महत्त्वाचं आहे आणि शिकत राहा. अरे भाऊ, आता आम्ही चाललो आहे, एक भाऊ आहे छोटा, त्याच्या शूटिंग आहे, तो व्हिडिओ शूट करणार आहे. कसला एक शूट करणारे व्हिडिओ, त्याच्यामध्ये मला गणपती बनवला त्यांनी, गणपती बाप्पाचा रोल दिला आहे. तर आम्ही तिकडं चाललो आहे, येतो आहे तो, मला दाखवतो. तिकडे गेल्यावर व्हिडिओ काढतो. आज काय होतं बघू. त्याच्याकडं एक जण कमी होता, त्याने मला फोन केला होता त्यासाठी. आम्ही चाललो आता शूटिंग काढायला. हा मी गणपती बाप्पा बनणार आहे त्याच्यामध्ये. बघू आता काय कसा व्हिडिओ बनतो आहे आमचा. हॅशटॅग शॉट झाला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला पाठवण पण तो व्हिडिओ माझ्या आयडीला, तुम्ही बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी पण माझे ब्लॉग टाकणार आहे. 3 दिवस झालं मी ब्लॉग बनवतो आहे, कसं येईल माहिती नाही. आवाज येतो का तुम्हाला माझा? येत असेल तर कमेंटमध्ये सांगा 3 दिवसानंतर. अरे बोल भाऊ, आम्ही शूटिंगला चाललो होतो. एक भाऊचा यूट्यूबसाठी व्हिडिओ आम्ही शूट करतो आहे. त्याने मला व्हिडिओमध्ये घ्यायला फोन केला आणि आम्ही शूट रीलसाठी शूट काढाय आलो. पनवती लागली पाहिजे. पनवती अशी, एवढा पाऊस चालू झाला, एवढा पाऊस झाला आहे, ती व्हिडिओ राहिला बाजूला, तिथनं निघायचे वांदे झालेत आमचे. म्हणून मला थोडं डाऊट येतो आहे. मी जाणार एका बाबाला दाखवायला. मला माझं कशामुळं असं होतं, काही काम करायला गेलं की उलटं होतं. मी एक हे बघणार आहे, देवऋषी बघणार आहे, त्याच्याकडनं उतारा बितारा करून घेणार आहे मी. हां खरंच हसतोय तो माझ्यावर. पण त्याला मागाशी एवढं ऊन होतं तो येताना, जसा मी त्याला भेटलो डायरेक्ट पाऊस चालू झाला. पावड्याचा आज व्हिडिओ होईन का नाही माहिती नाही. आणि त्याच्यामध्ये मी गणपती बाप्पाचा रोल करणार आहे. व्हिडिओ पण चांगला आहे, तुम्हाला त्याचं ID मी टाकान, त्या ID तुम्ही चेक करू शकता. आणि आता बघा आमचा लोणावळा पाऊस खूप चालू आहे. व्हिडिओ काढतानाचा तुम्हाला व्हिडिओ काढून नाही, रील काढतानाचा व्हिडिओ काढून तुम्हाला टाकन नाही. अरे बोल. आणि मी जाणार आहे बाबाला दाखवायला माझा हात तवा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवा. चला अरे बोल. शॉर्ट झाला, पाऊस थांबलेला आहे. आज व्हिडिओ शूट होतं का नाही माहिती नाही भावाचा. त्याला मी बोललेलो मी पनवती नको घेऊ मला, पण तो बोलला नाही भाई घेऊ, माझ्याकडे पोरगा नाही, गणपती बाप्पासाठी तुझी डेअरी बरोबर आहे, म्हणून त्याने खास मला बोलवला. ठीक आहे बोललो, येतो. आम्ही जादू झालेले आता भाई मला धोतर बितर घालायला लागणार आहे वाटतं, तर काय होतं बघू आपण. बरोबर आले का? बरोबर. पॉज करायचं, पॉज पण असतं आपल्याकडे. आता आमचं मंदिरातनं असं काहीतरी शूट आहे, मला माहिती नाही. मला फक्त एक रोल दिलेला आहे की चालत मंदिरातनं बाहेर यायचं म्हणून. तर आम्ही बाहेर येतो. आता तो येऊन मला धडकणार असता. ओम्या नेडी, ओम्या शूट काढणार आहे. कॅमेरामॅन सध्या ओम्या 100K एका महिन्यात. आपल्या भावांना दाखवायचं आहे. आम्ही पण आता यूट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे आणि आम्ही पण स्टार बनणार आहे. स्टार ब्लॉगर बनणार आहे आम्ही. ब्लॉगर 2, 3 स्टार्ट. ये राहता
तू आमच्या बरोबर असं फ्रेम घे क्या मला सांग मी सांगतो अँगल तो आता कंट्रोल कसा आहे आपला व्हिडिओ पहिला स्टार बनणार पॉज कर पहिले